नमस्कार मंडळी, एक होतं कोकणमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी प्राध्यापक विक्रांत घाणेकर तुमच्यासमोर काही कोकणाच्या गोष्टी शेअर करू शकतो. माझ्या चॅनलचं नाव एक होतं कोकण. एक होतं कोकण चॅनल नाव ठेवण्याचा उद्देश आहे की तुम्ही सध्या बघतायत की औद्योगिक क्रांती आणि विकासाचा गाडा जो आपण रेटत आहोत त्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या प्रदेशाची हानी होते. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकासच नाही आहे. म्हणजे आता जस्ट झालेला पावसाळा, त्यामध्ये झालेला हाहाकार, पाऊस तेवढाच पडत होता, सगळ्या गोष्टी तिथे तेवढ्याच होत होत्या. पण माणसाने विकासाच्या नावाखाली जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं किंवा निसर्गाला लक्षात न घेता ज्या गोष्टी केल्या त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. आणि तेच निदर्शन, कारण का जिथून रस्ते गेले तिथून पाण्याचे नॅचरल ज्या वाटा होत्या त्या बंद झाल्या. पाणी मुरतच नाही, तर ते जाईल कुठे? मग ते पाणी तुंबलं आणि नंतर त्याने तो महापूर क्रिएट केला. समुद्रापर्यंत ते पोचण्यासाठी अडथळा निर्माण झाला. आता हा रत्नागिरीचा प्रदेश आहे. मी आता मालगुंड बीचवर आहे. सध्या एक आठवडा मी इकडेच आहे. तर गणपतीपुळे आणि ह्या एरियामध्ये आणि रत्नागिरीत प्रचंड पाऊस पडतो. 26 जुलै झालं, भरपूर काय भरपूर गोष्टी झाल्या. पण जराही आमच्या कुणाला त्रास झालेला नाही. कारण होतं नैसर्गिकपणा जो आम्ही जपला, आम्ही ठेवला, टिकवला. आता पर्यटनामुळे आमच्याकडे समृद्धी भरपूर वाढली. लोकांनी शेती करायचं सोडलं हा एक दुर्भाग्याचा भाग आहे. बट लोकांची सुबत्ता वाढली, पैसा आला, यांची घरं तोडकी मोडकी होती ती सुधारली. त्याच्यानंतर 2 टायमिंगला त्यांना खायला मिळत नव्हतं, ते खाण्याची व्यवस्था निर्माण झाली, सरप्लस पैसा निर्माण झाला. म्हणजे अर्थव्यवस्था कोकणातली बूम झाली. इन्व्हेस्टमेंट याव्या लागल्या. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्त झालं आहे. त्यामध्ये घरं बांधणं, होमस्टे बांधणं, कोणताही उद्योगाचा इथे केला तर तो लगेच फळाफुळाला येतो. पण ह्याच्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या की निसर्गावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे लोक कोकणातली नैसर्गिक सौंदर्य बघायला येतं. आपण जे त्याला आर्टिफिशियल तयार केलं, त्यानंतर ती सिमेंटची जंगलं बांधली तर आपलं सौंदर्य कमी होईल. त्यामुळे मी असं तुम्हाला म्हणतो की कोकणचा अविभाज्य घटक कोकणातल्या जीवनातला जो म्हणजे मासेमारी, शेती, भात पिकवणे, तर ते आपण सोडता कामा नये. लोकांना एवढ्या प्रशस्त आणि लक्झरियस लाईफमधून इथे याच्यासाठी येतात की निसर्गाशी कनेक्ट होतात. त्यांना शांती पाहिजे, त्यांना निरागसता पाहिजे, जेणेकरून जो ताण आहे तो फ्री करू शकतो. पण जर आपण त्यांना सोयीसुविधांच्या नावाखाली त्याच गोष्टी देत असो आणि तसंच आपल्याकडे जर निर्माण होणार असेल तर मग कदाचित पर्यटनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि दुसरं मला वाटतं आतापर्यंत झालं तेवढं ठीक आहे, पण खूप गव्हर्नमेंटचा कंट्रोल येणं अजूनही तेवढाच गरजेचं आहे. आणि आता आपण आतापर्यंत बघितलं तो तिवरी बंदर वरवडे साईड होती. आता मी आहे तो माझ्या बॅकग्राऊंडला आहे गणपतीपुळे मालगुंडमधून. आणि हा समुद्रकिनारा अत्यंत सुरक्षित आहे. म्हणजे मी काहीच शंका देऊ शकत नाही. बालपण इथे गेलं आहे आणि भरपूर प्रमाणातल्या उलाढाली मी बघितल्या. इथे पूर्ण केवड्याचं बन होतं वरच्या बाजूला, तिथे आम्ही केवडा काढायला यायचो. आज ते जे डोंगरा टाईप तुम्हाला टिळे दिसत आहेत ते खूप मोठे होते. पण आता तो बोललो ना, एन्क्रोचमेंट जी झाली आहे, एन्क्रोचमेंट जी झाली आणि त्याचा जो समुद्र तो आता काही दिवसामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे पाऊस पडतो त्यावेळी समुद्र आपली जी पातळी आहे ती ओलांडतो. कारण का आपण तो नैसर्गिक अडथळे त्यामध्ये हे वाऱ्यापासून संरक्षण, जे केवड्याची बनं होती आणि जे टिळे होते ते सगळे तोडून टाकतो. आम्ही त्याच्यावर खेळायचो, उड्या मारायचो. कारण का गुरं चरत असायची, मग आम्हाला खेळण्यासाठी काय, मग आम्ही पोहायचो, तलावात पोहायचो. पण आता सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला, येणारे सीगल्स पक्षी पण कमी व्हायला लागले. स्थानिकांची मी चर्चा केली, मी पण सुद्धा बघितलं की हे पूर्ण भरलेला असायचा हा परिसर, पण आता तो पूर्ण तुटला आहे, कमी झाला आहे. तर माझं म्हणणं असं आहे की
एक होतं कोकण हा अवेअरनेस करणारा चॅनल आहे, तसंच कोकणाची सुबत्ता दाखवणारा सुद्धा चॅनल आहे. आणि मी काही अशा वेगळ्या गोष्टी दाखवू इच्छितो, त्यात टेम्पररी त्यात नाही. तर ज्या गोष्टी म्हणजे अजून कोकण फक्त येणारा पर्यटक हा फक्त कोकण बघताना फक्त समुद्राकडे आकर्षित होतो. तर कोकणातले डोंगरसुद्धा बघायला पाहिजे. डोंगरामध्ये काही गोष्टी आहेत, कोणती झाडं आहेत जी खाऊन हा माणूस इथे जिवंत राहत होता. त्यांना कोणाचीही गरज नव्हती. इकॉनॉमिकदृष्ट्या तो अलिप्त होता. म्हणजे तुम्ही त्याला द्या नको द्या, पण तो तुम्ही आलात तर तुम्हाला उपाशी कुठे सोडणार नाही, अशी त्याची मानसिकता होती. ह्या ह्याच्यातून करून तो आज तुमच्यासाठी सुद्धा ऑल 24 आवर्स अवेलेबल असतो. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढंच सांगणं आहे, तर कोकणला जर टिकवायचं असेल, पर्यटन जर वाढवायचं असेल, आपला सिंगापूर करायचा असेल, तर आपण इथला नैसर्गिकपणा जपला पाहिजे. नॅचरल गोष्टी संवर्धित केल्या पाहिजे. आर्टिफिशियल कोणत्याच गोष्टी इथे वाढवल्या नाही पाहिजे. लोकांना नैसर्गिक गोष्टींची आवड आहे. मी सारखं सांगते, कारण का आम्ही पण इथून गेलो, आम्हाला तिथे त्रास वाटतो, ताण वाटतो, पण आमच्या गावात येतो आणि आमच्या जुन्या गोष्टींची निसर्गाशी जोडले जातो, तेव्हा आम्हाला वाटतं आम्ही आता जगायला सुरुवात केली. तर तो जो ट्रान्सफॉर्मिंग आहे तो मी आता शब्दात मांडू शकत नाही. इथे राहणाऱ्या स्थानिकांना कदाचित तो अनुभव येणार नाही. काही जे बाहेर परदेशात फिरलेत, राहिलेत, त्यांना तो चेंजेस अनुभवता येतो. काही शब्दात गोष्टी मांडता येत नाहीत, तर त्या भावनेच्या असतात. तर त्या तुम्ही समजून घेऊन जास्तीत जास्त आपल्या जमिनी वाचवणे, कोणीही जमिनी विकू नये. मी भरपूर अशा गोष्टी उलगडल्या आहेत माझ्या स्वतःच्या बाबतीत, पण मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे. कशा जमिनी लाटल्या जात आहेत, कोण कसे कोणाला मदत करतो, आणि हळूहळू सगळ्यांचा ओघ हा कोकणाकडेच आहे. कारण का बाकी कुठेही आता शांती समृद्धी राहिलेली नाही आहे. म्हणजे समृद्धी राहिलेली नाही याचा अर्थ जो जीवनातला कामनेस आहे तो आता हळूहळू अलिप्त होतो आहे इंडस्ट्रियलायझेशनच्यामुळे. तर कृपया माझी विनंती आहे की नैसर्गिकपणा जिवंत ठेवणे आणि कोकणातल्या जमिनी कोकणालाच ठेवणे, कोणालाही न देणे, तरच कोकण टिकून राहील. कारण का आपलं अस्तित्व ह्या जमिनीमुळे आहे, बाकी नाही. जमीन आपली मातृभूमी आहे, काहीही आपण करू शकतो. कोरोनासारखा काळ येऊन गेला, त्या काळामध्ये आपल्याला वाचवणारा आपला प्रदेशच होता, बाकी दुसरं काही नाही. तर प्रदेश टिकला तर आपण टिकू, नाहीतर आपण सुद्धा अपरिचित होऊन बसू. एवढीच एवढंच बोलून मी हा एपिसोड इथे संपवतो आहे. आणि पुढच्या चांगल्या गोष्टी आणि काही समस्या ज्याचं निराकरण आपण करू शकतो आत्ताच, त्याबद्दल पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.